नको म्हणून त्या बाबासाहेबांना दुमत देऊ 10-15,000 मतं अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे. त्यांना राजकारणात डोपेच बी कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचंच होतं त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे. ही म्हणाय कुणी अडवलं होतं ते काय नाही लढाई आपली बापूचीच आहे एवढं लगा म्हटलं असता तरी मी निवडून गेलो. जरी आज आपल्या तालुक्यात वाटणे आपली त्या कामाला लोकांनी विचार केला नाही. अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळतं अशा चुकीचा कोणी जर गैरअर्थ कृपा करून हात जोडतो काढून देऊ नका. तमाम सांगोला तालुक्यातल्या जनतेने आणि मतदाराने हा विकासाला स्वीकारलेला आहे म्हणून विकासाला 1,42,000 मतं पडली. याच विकासातला निम्मा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला 51,000 मतं पडल्या. का पडते आपलेच आहे. या 5,500 कोटी विकासातलीच ही वाटणी झाली दुसरी कुठली वाटणी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात 1.5 लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. आपला पराभव झाला एका बाजूला आम्ही जाहीररित्या मान्य करतोय. त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला आम्ही जनतेने नाकारले. तुम्ही 1/16 वर आहे एकूण मतदान तुमच्या विरोधातलं 1.5 लाखाच्या वर. आणि जर चुकून आम्ही दोघं एक काय बर एक केस बर आबा भांडते आता भांडू द्या काय आता भांडले तरी मला थोरलाय मी मला सोसावला. पण एक केस बर 5 वर्ष गुलाल लिहिल्यापासून ते काल आबानं अर्ज भरे पडेल एका केस एवढी मी चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून 5 वर्षात बघायचा आठवून 8 दिवस मुदत दिली. ते आबानं मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का डिक्शनरी त्या बघा. प्रत्येक गोष्ट मान्य केली. प्रत्येक गोष्टी जर काय असते जे लाड पूर्ण केलं लहान आहे आपला आहे मदत केली आपल्याला दिवस आले त्याच्यामुळे जाणीव ठेवली मला जाणीव नव्हती अशा. पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत बी असेल पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला 60-70 हजारांना आल्याशिवाय राहत नाही माझं मन मला म्हणत माझं चुकलं बी असेल मी काय माझं बरोबरच आहे म्हणत. आता त्यांनी गोंधळ निर्माण केला बापू 3 नंबरला गेला. ज्यांना राजकारण येतच नाही ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ ह्या निवडणुकीत निर्माण केला. बापू 3ला बापू कोणी म्हणाव त्याला काय जगेस काय रे मत सुद्धा अजून त्याला निर्माण झाला त्यानं सुद्धा म्हणाय तुमचा बापू 3 नंबरला. त्याचा घोटाळा तुमच्या तर देण्यात आला आहे तुमच्याही लक्षात नाही आला. 10-15 हजार मत असं गोंधळलं गे आहे बापू खरंच 3ला गेला तर हे भूत निवडून यायला नको म्हणून त्या बाबासाहेबांना दुमत देऊ 10-15,000 मतं अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे. त्यांना राजकारणात डोपेच बी कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचंच होतं त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे. ही म्हणाय कुणी अडवलं होतं ते काय नाही लढाई आपली बापूचीच आहे एवढं लगा म्हटलं असता तरी मी निवडून गेलो. काय त्या सुटली जळकाट ठेवणी रे देवा काय सांगू 5 वर्ष सांभाळून अशी भुतावणी माझ्या अंगावची सुटली सगळी त्याला काय माफ नाही.
त्यांना शका पक्षी इथे या तालुक्यात ही विसरूनच गेली. त्या उभाटाला वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शहाजीबापू आहे, ती बाबासाहेब देशमुखला विसरली. राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डावपेच कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात श्रीकांत दादा इथे बसला. कधी कधी आपण लय तरबेज असतो, डाव मारायला जातो, पण डाव जर बोजानं अंगलोटाला आपणच पडत. ती अवस्था झाली दीपकाला. हाती डाव करायला गेला, तिसऱ्या नंबरला ती गेला. आता मी काय त्याला दोषी